काय तुम्हालाही सारखाच थकवा, वीकनेस जाणवतोय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर सुचिता. भारतामध्ये ॲनेमिया म्हणजेच रक्ताची कमी ही अगदी कॉमन आहे. अगदी 10 पैकी 6 महिलांमध्ये रक्ताची कमी दिसून येते. आयुर्वेदामध्ये यालाच पांडू असे म्हणतात. बऱ्याचदा यामध्ये अगदी थोड्या कामानेही थकवा जाणवणे, जडपणा वाटणे, छातीमध्ये धडधड होणे, थोडं काम केलं तरीही थकवा जाणवणे, त्याचप्रमाणे अगदी काही रुग्णांमध्ये तर माती खावीशी वाटणे, असे सगळे लक्षणे दिसून येतात. मग यामध्ये आयुर्वेद काय करू शकतं? तर बऱ्याचदा ॲनेमियासाठी घेतलेल्या औषधातून योग्य पोषण न मिळण्याचे एक कारण म्हणजे जंत किंवा कृमी हे असू शकतं. यासाठी विडंगापासून बनवलेले विविध औषधं आपण वैद्यांच्या सल्ल्याने घेऊ शकतात. त्याचबरोबर आहारामध्ये पालक, बीट, गाजर, अंजीर, काळे मनुके, खजूर, त्याचप्रमाणे गूळ शेंगदाणे या सर्वांचा समावेश आपण करू शकता. यासाठी न्यूट्रिशन डेफिशियंट आहार घेणे हे एक कारण आहेच. सोबतच जास्त प्रमाणामध्ये खारट, आंबट पदार्थ यांचे सेवन करणे, जसे की लोणचे, पापड आणि सोबतच ज्या त्या ऋतूमध्ये जो आहार घ्यायला पाहिजे त्या विपरीत आहाराचे सेवन करणे, हे देखील कारण यासाठी आहे. यामुळे शरीरामध्ये वातपित्तासारखे दोष वाढून ॲनेमियासारखे व्याधी उत्पन्न होतात. अनेकदा यासाठी डॉक्टर आयर्न, फॉलिक ॲसिड यांचे सप्लिमेंट्स देतात. पण अनेक रुग्णांमध्ये यामुळे मळमळणे, जडपणा जाणवणे, पचन व्यवस्थित न होणे, पोट साफ न होणे अशी सगळी लक्षणे दिसून येतात. मग आयुर्वेद यामध्ये काय करू शकतं? उसळ किंवा डाळींचा आहारात समावेश करताना त्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात लिंबू पिळून आपण खाऊ शकतात, ज्यामुळे आयर्नचे ॲब्झॉर्प्शन चांगले होण्यासाठी मदत होते. सोबतच जर पचनक्रिया मंदावलेली असेल तर त्यासाठी हिंगवाष्टक चूर्ण सोबतच शंखवटी हे आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकतात, ज्यामुळे मंदावलेली पचनक्रिया सुधारून न्यूट्रिशनचं ॲब्झॉर्प्शन चांगलं होण्यासाठी मदत होईल. आपल्याला जर ब्लीडिंग पाईल्स किंवा हेवी पिरियड्सचा त्रास असेल, तर त्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट जरूर घ्या. सोबतच आहारामध्ये आवळा याचा समावेश आपण करू शकतात. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे आयर्नचे ॲब्झॉर्प्शन चांगल्या रीतीने होण्यासाठी मदत होते. सोबतच पंचकर्मातील वमन आणि विरेचन हे कर्म वैद्यांच्या सल्ल्याने जरूर करून घ्या. यामुळे नक्कीच आपल्याला फायदा होईल. स्वयंपाक करताना लोखंडी कढई, तवा अशा भांड्यांचा उपयोग करा. स्वयंपाकासाठी ॲल्युमिनियमची किंवा कोटिंगची भांडी वापरणे नक्कीच टाळा. आणि जर तुम्हाला जास्तच थकवा वाटत असेल, तर शतावरी कल्प आपण दुधासोबत घेऊ शकतात किंवा अश्वगंधा चूर्ण किंवा वटी आपण घेऊ शकतात. यामुळे स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढण्यासाठी मदत होते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.